गुड मॉर्निंग फ्रेंड्स, रेवती डीपी ऑफिशियलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि या नव्या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला. आणि महाबळेश्वरला जाता जाता आम्ही जाणार आहोत मध्ये वाईच्या गणपती बाप्पाला भेटायला. आणि तिथून मे बी शक्य झालंच तर मग आम्ही जाणार आहोत कास पठारला. तर बघूया आम्ही महाबळेश्वरमध्ये कुठे कुठे फिरतो, काय काय मजा करतो ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. बाय बाय. तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालो आहोत आणि सामान वामान सगळं भरतोय गाडीत. मग निघतो आता. आता निघालो आम्ही फायनली. आणि एक जण तिकडे गाडी पुसते. तर आता थांबलो आहोत आम्ही डिझेल भरायला. गर्दी आहे थोडीशी, 2-3 गाड्यांची, पण ठीक आहे. मग सोनू, कसं वाटतं माझ्यासोबत फिरायला जाऊन? छान. मी प्लॅन करते ना सगळं, तुम्ही फक्त पैसे द्यायचे कामं करता ना. अभिमानी है तू, मेरी पूजा है तू, मेरा नाम है तू. तर फ्रेंड्स, आता थांबलोय आम्ही खायला, कारण मला खायला भूक लागून जाते परत परत. आणि नाश्ता पण आमचा राहिला होता, सो आम्ही आलो आता इथे खायला. तर फ्रेंड्स, आम्ही जिथे इथे थांबलो आहोत ना, धाराऊ माता गाडे पाटील वाडा आहे. आणि हा शंभूबाळासह धाराऊ. आणि मला असं हे हिस्टोरिकल किंवा काही असलं ना, मला खूप अट्रॅक्ट करतं. काय हिस्टोरिकल? ते वीर धाराऊ माता आहेत ना गाडे पाटील, त्यांचा वाडा आहे तो. कोण होतं ते आता यांनाच विचारायला लागणार. तो वाडा कोणाचा आहे? या धाराऊ माता कोण होत्या? शिवाजी महाराजांचे. अच्छा अच्छा अच्छा, ओके. उडीदवाडाचा ना. छान. आता आम्ही खातोय उडीद वडा, यांचा फेवरेट. आणि माझा फेवरेट डोसा यायचा आहे. ही आहे माझी फेवरेट बॉटल, जिला मी कुठे पण घेऊन जाते. एक वेळ मी यांना विसरेल, पण तिला नाही विसरणार. तर फ्रेंड्स, आम्ही उतरलो आहे वाईच्या मंदिरात. आणि इकडे आहेत बॅग्स वॅग्स सगळं वाईला. आणि ते आहे गणपती बाप्पाचे मंदिर. आता आम्ही घेतला ताट आणि सोनू घेत आहेत प्रसाद. आणि लोक येतात जात आहेत मंदिरात. आणि इकडे मंदिराच्या, गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूलाच एक शिवजीचं मंदिर आहे, जे की माझं ऑल टाईम फेवरेट मंदिर आहे, काशी विश्वनाथ मंदिर. आणि ही आहे वाईची नदी, जे की आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना सोनू, हे पाणी पूर्ण इथपर्यंत भरलं होतं आणि मंदिरात पण जात होतं. आणि आता इथे काहीच पाणी नाही आहे. इकडे क्यूटचे गणपती बाप्पा ठेवलेत कोणीतरी. छान आहे ना. चला आता पाण्यात जाऊया. आणि हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही
जातोय थांबलोय. महाबळेश्वरला नाही, आणि- वाईचा मंदिराचा पाया पडलो. आता जातोय आम्ही महाबळेश्वरला आणि तिथे जाता जाता आम्हाला रस्त्यात एक क्यूटशी अशी गाडी दिसली आणि त्यात होता ज्वारीची कचोरी. तर म्हटलं बघू चला ज्वारीची कचोरी कशी असते. तशी भूक तर नाही पण तरी ज्वारीची कचोरी एक गटकून टाकू. ही आहे ज्वारीची कचोरी वाला वाई स्पेशल पौष्टिक व रुचकर ज्वारी कचोरी. चला बघूयात कशी लागते. सो फ्रेंड्स, हे आहेत हे अंकल, हे बनवता आहे ज्वारी वाली कचोरी. पहली बार सुना, मतलब क्या है ये ज्वारी कचोरी? खा के देखो. ह्या माझ्या कचोऱ्या फक्त गंमत झाल्याची. काय केलं तुम्ही आता? वडाचं झाड आहे ना, बघ ना. प्रत्येक वडाचं झाड पाहून हे करतात का? वडाच्या झाडाचं महत्व तुला माहित असायला पाहिजे. का मी काय सायन्सची स्टुडंट होती का? बॉटनी झुलॉजी असं तसं. मी आपले लॉस्ट स्टुडंट बिचारी गरीब. तर फ्रेंड्स, ही आहे ज्वारीची कचोरी है ना. ही तर आपल्या बट्ट्यांसारखी लागते. तर आता आम्ही टेस्ट करतो आणि सांगतो कशी आहे. पहिले सोनू टेस्ट करणार. मला माहिती सोनू मलाच खवळणार. गरम आहे. हाँ. अच्छा है. आप कहाँ से हो प्रॉपर? यही से हो? मग बाहेरचा माणूस येणार आहे एवढं. नाही, ऍक्च्युली छान आहे. म्हणजे हॅलो फ्रेंड्स, तर दिशा ज्वारी कचोरी खाल्ल्यावर कसं वाटतं? खूप छान होती. त्याच्यात खूप सारी ओली हळद होती आणि खूप पौष्टिक होता. अरे वा. आता आपण सरांशी डिरेक्टली बोलूया. सर, आम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या या ब्रँडबद्दल जरा सांगा. हॅलो सर. हॅलो. सुरुवात करूया तुमच्या नावापासून. आम्हाला तुमचं नाव आणि तुमच्या ब्रँडबद्दल थोडी माहिती द्या. माझं नाव आहे धनंजय सुहास उपासनी आणि माझं नमस्कार. ब्रँडचं नाव आहे पुष्करराम अन्नपूर्णा. थँक्यू सर. आत्ता रिसेंटली त्यांनी एक सात्विक आहार प्रमोट करण्यासाठी एक ब्रँड सुरू केला आहे. त्याचं नाव आहे पुष्करराम अन्नपूर्णा. सर, याबद्दल थोडं आम्हाला सांगा. बेसिकली जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आम्ही शुद्ध वापरायचा प्रयत्न करतो. कचोरी आणि सगळे आम्ही आमचे जे काही काम आहे ते सगळं शुद्ध शेंगदाणा तेलातलं आहे. अरे वा. कोणतंही आम्ही दुसरं तेल वापरत नाही त्याच्यात. अरे वा. आणि जितकं त्याला प्युरिटी त्याची सांभाळता येईल तेवढी सांभाळतो. अरे वा. आता ज्वारीची कचोरी तुम्हाला कुठेही अख्ख्या भारतात कुठेही मिळणार नाही. हो. ते आता ती जी कचोरी आहे ती आम्ही इंट्रोड्यूस केली आहे. अरे वा. त्याच्यानंतर मक्याची पुरी इंट्रोड्यूस केली आहे. अरे वा. आता आम्ही आई अमृत चंपा म्हणून एक ड्रिंक आहे ते पण इंट्रोड्यूस करतोय. अरे वा. ते चहाला अल्टरनेट असेल. अरे वा. तुम्ही चहा पिण्यापेक्षा तुम्ही जर ते प्यालं तर इट गिव्स यू मोर म्हणजे हेल्थ ला चांगलं हे करणारं आहे ते. अरे वा. हो, चहाचे बरेच दुष्परिणाम आहेत आणि सरांचं जे विजन आहे ते अतिशय म्हणजे आपल्या भारतीय परंपरेला पुढे घेऊन जाणारी अशी विजन आहे. आणि आम्हाला अतिशय छान वाटलं सरांच्या हातचं जेवण खाऊन आज. आणि आता आम्ही रागी कचोरी ट्राय करणार आहोत. हो, आणि सरांचं जे हे रेस्टॉरंट आहे इथे ते एक ईव्ही गाडी आहे. अरे वा. ही मुव्हेबल. ओके. हे वाई महाबळेश्वर रस्त्याला. सर, आम्हाला जरा सांगा हे नेमकं कुठे आहे? हे गुगल मॅप्स वरती तुम्हाला मिळेल. ओके. पुष्करराम अन्नपूर्णा टाईप केलं की तुम्हाला लोकेशन. ओके, नक्की. थँक्यू. आणि फ्रेंड्स, ही वाली आहे
नाचणी म्हणजे आपण म्हणू शकतो नागली आपल्याकडची नागलीचं कचोरी आणि त्यात पूर्ण ह्याच्या आत आहे हा मक्का, असं खूप हेल्दी गोष्टी आणि तीळ, परत काय ओली हळद, ओली अशा हळद, सगळ्या हा. गोष्टी त्यांनी टाकल्या. सोनू तर खूप इम्प्रेस झाले. हॅलो, तर आलो आम्ही खाऊन वगैरे. इतकं सुंदर होतं. ते जे पहिलं कुठलं होतं ज्वारीचं, ज्वारी, त्यानंतर जे होतं नागली. नाचणी, खतरनाक. मी तर म्हणते तुम्ही जो पण कोणी बाई गणपतीला येईल, जो पण कोणी महाबळेश्वरला येईल, ह्या अंकलचे ते या म्हणजे या म्हणजे या म्हणजे या म्हणजे या. आणि त्यात जे भरलेलं होतं त्यांनी मध्ये, ते पूर्ण ओली हळद आणि असं प्रॉपर एकदम छान होतं. सोनू हात दाखवा, अजून पण हात पिवळे आहेत आपले. प्रॉपर ओली हळद आहे. आता तुम्हाला इथे दिसणार नाही पण सुंदर.